कल्पना करा की तुम्ही मध्य भारतातील एखाद्या छोट्याशा गावात राहत आहात. संध्याकाळ झाली आहे. शेतातून लोक परतले आहेत. घराघरात चुली पेटल्या आहेत आणि अचानक दूरवरून धुळीचा प्रचंड लोट उठताना दिसतो. घोड्यांचा टापांचा आवाज कानावर पडतो. बायका मुलांना आत ओढतात. पुरुष घाईघाईने दारे बंद करतात. पण काही क्षणातच तलवारींची चमक, आगीच्या ज्वाळा आणि आरडाओरडा संपूर्ण गाव व्यापून टाकतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उरते ती फक्त राख, अश्रू आणि भीती. हे कोण होते? हे होते पेंढारी. ना ते पूर्ण सैनिक होते, ना ते फक्त साधे दरोडेखोर होते. तर ते एका ढासळणाऱ्या राजकीय व्यवस्थेची उपज होती. एक अशी व्यक्ती जी सुरुवातीला साम्राज्याच्या सावलीत वाढली, पण नंतर स्वतःच वादळ बनली. आज आपण पेंढारी समूहाचा इतिहास इतक्या सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की तुम्हाला त्या काळातील धूळ, रणशिंगे आणि भीती प्रत्यक्ष सगळं डोळ्यासमोर उभं राहिल्यासारखं वाटेल. पेंढारीची सुरुवात कशी झाली? पेंढारी हे मूळचे कोणत्याही एका जातीचे किंवा प्रदेशाचे लोक नव्हते, तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील बेरोजगार झालेले सैनिक, साहसी तरुण आणि युद्धातून उपजीविका शोधणारे लोक यांचा हा समूह होता, जो हळूहळू 17व्या आणि 18व्या शतकात मोठ्या सैन्यांच्या मागे उभे राहून लूटमार करून आपला उदरनिर्वाह करू लागला. मराठा साम्राज्य जेव्हा उत्तर भारतात विस्तार करत होते, तेव्हा त्यांच्या मोहिमांमध्ये अनेक अनियमित गट सहभागी होत आणि त्यात पेंढाऱ्यांचाही समावेश होता. विशेषतः मराठा सरदारांच्या छत्रछायेखाली ते वाढले, जसे की मल्हारराव होळकर, महादजी शिंदे. हे सरदार जेव्हा मोहिमा काढत तेव्हा पेंढाऱ्यांना अधिकृत पगार दिला जात नसे, परंतु त्यांना शत्रू प्रदेशात लूट करण्याची मोकळीक असे आणि हीच त्यांची कमाईची पद्धत होती. याचा अर्थ असा की युद्ध जिंकल्यानंतर गावांची लूटमार, जनावरांची पळवणूक, संपत्तीची नासधूस हे सगळं त्यांच्या बक्षिसाचा भाग होता. कालांतराने पेंढारी स्वतंत्र टोळ्यांमध्ये विभागले गेले आणि प्रत्येक टोळीचा स्वतःचा प्रमुख, स्वतःचे शेकडो घोडेस्वार आणि स्वतःची गुप्त माहिती व्यवस्था होती. त्यांचे प्रमुख नेते होते करीम खान पेंढारी, चित्तू पेंढारी, वसील मुहम्मद. 18व्या शतकाच्या अखेरीस त्यांच्या घोडेस्वारांची संख्या 20,000 ते 30,000 पर्यंत पोचली होती आणि ते इतक्या वेगाने हल्ले करत होते की नियमित सैन्य त्यांना पकडू शकत नसे. त्यांची रणनीती स्पष्ट होती: वेगवान हल्ला करायचा, तात्काळ लूट करायची आणि क्षणार्धात अदृश्य व्हायचं. जेव्हा पेशवा बाजीराव दुसरा यांच्या काळात मराठा सत्ता, राजकीय कारस्थानं, अंतर्गत संघर्ष आणि ब्रिटिश दबावामुळे कमकुवत होऊ लागली, तेव्हा पेंढाऱ्यांवर असलेले नियंत्रण पूर्णपणे सैल झाले आणि त्यांनी कोणत्याही एका सत्तेला न जुमानता स्वतंत्रपणे लूटमार सुरू केली. मध्य प्रदेश, विदर्भ, राजस्थान, उत्तर प्रदेश सर्वत्र त्यांचा धुमाकूळ सुरू झाला आणि सामान्य जनता त्यांना शत्रूपेक्षा जास्त भयानक मानू लागली. त्यांच्यासाठी युद्ध ही राष्ट्रनिष्ठेची बाब नव्हती, तर ती केवळ उपजीविकेचे साधन होती. त्या काळात भारतात ब्रिटिश सत्ता मजबूत होत होती आणि गव्हर्नर जनरल होते लॉर्ड हेस्टिंग्ज. त्यांनी ठरवलं की जर मध्य भारतावर नियंत्रण मिळवायचं असेल तर पेंढाऱ्यांचा पूर्ण नायनाट करावाच लागेल. 1817 मध्ये त्यांनी प्रचंड सैन्य उभं केलं आणि सुरू झाली एक व्यापक मोहीम. ही मोहीम प्रत्यक्षात तिसरे आंग्ल-मराठा युद्ध याचाच भाग होती. ब्रिटिशांनी सुमारे 1,20,000 सैनिक चारही बाजूंनी तैनात केले, पुरवठा मार्ग बंद केले आणि पेंढाऱ्यांना पळवण्याचे सर्व मार्ग रोखले. करीम खानने शेवटी शरणागती पत्करली. वसील मुहम्मद पकडला गेला आणि चित्तू जंगलात पळाला
जिथे काही कथांनुसार त्याचा शेवट वाघाच्या हल्ल्यात झाला असे मानले जाते. 1818 पेंढारी शक्ती पूर्णतः नष्ट झाली. 1818 हे वर्ष भारतीय इतिहासात निर्णायक ठरलं, कारण पेंढारी शक्ती संपली. पेशवा बाजीराव दुसरा यांचा पराभव झाला, मराठा साम्राज्याचा अस्त झाला आणि ब्रिटिश सत्ता संपूर्ण भारतात निर्णायक बनली. जेव्हा आपण पेंढाऱ्यांचा इतिहास ऐकतो तेव्हा तो फक्त लूटमार आणि हिंसेची कथा वाटते, पण जर आपण खोलात जाऊन पाहिलं तर लक्षात येतं की ते एका अस्थिर, ढासळणाऱ्या व्यवस्थेचं उत्पादन होते, जिथे युद्ध ही नोकरी होती आणि तलवार हेच त्यांचे जीवन होतं. इतिहास आपल्याला शिकवतो की जेव्हा सत्ता कमकुवत होते तेव्हा रिकामी जागा कोणीतरी भरतोच, आणि कधीकधी ती जागा अराजकतेने भरलेली जाते. जर तुम्हाला अशी सखोल आणि डोळ्यांसमोर चित्र उभे करणारी इतिहासाची मालिका आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा. पेंढारी फक्त लुटारू होते का, की त्यांची परिस्थिती बळी होती? आणि चॅनलला सबस्क्राईब करा.